नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे संकल्प अकॅडमी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। मित्रांनो, आपलं चालू होतं बघा संख्या, आणि संख्यामधील आपलं चालू आहे गणितीय क्रिया। तर गणितीय क्रियामधला आपल्याला हे बघा गणितीय क्रिया घेतलं होतं आपण। गणितीय क्रिया नियम 1, नंतर नियम 2, नियम 3 घेतला। आज घ्यायचा आहे नियम 4। तर बाबा नियम 4 काय आहे ते घेण्या अगोदर मित्रा, तू जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे मित्रांनो। ओके, चला तर नियम 4 काय आहे तर पाहू। तर आपला दिलेल्या गणितामध्ये अधिक, वजा, गुणाकार व भागाकार, काय दिलेल्या गणितामध्ये अधिक, वजा, गुणाकार व भागाकार असेल तर ते गणित बॉडमस नियमानुसार सोडवायचं। काय जर दिलेल्या गणितात अधिक, वजा, गुणाकार, भागाकार असे चिन्ह असतील तर बॉडमस नियमानुसार गणित सोडवावे। समजलं? ओके, काही अडचण? ठीक आहे बाळा। मग आता बॉडमस काय बाबा, बॉडमसचा नियम काय आहे ते पण मी तुला सांगतो, ते तुम्हाला मी सांगतो बाळांनो। बॉडमसचा नियम असा आहे की बाबा बॉडमस BO, पहिले काय BO म्हणजेच काय रे बाळा, ब्रॅकेट ऑफ म्हणजे कंसातला कंस अगोदर सोडवा, कंसातला कंस अगोदर सोडवा। ओके, बॉडमसचा नियम असा आहे बाळांनो, पहिले कंसातला कंस सोडवा, कंसामध्ये पहिले भागाकार करा, नंतर गुणाकार करा, नंतर बाळा बेरीज करा, नंतर वजाबाकी करा। हा बॉडमसचा नियम आहे। काय सर्वात अगोदर लक्षात बसलं का तुमच्या? पहिले कंसातला कंस, कंसामध्ये पाहायचं कुठं भागाकार दिसतो का, मग दिसत असला तर पहिले भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी, असा क्रम चालतो भाऊ तो। तर पाय कसं, तर हे बघ बाळा क्रियांचा क्रम BO बॉडमस। लक्षात ठेवा बॉडमसचा नियम काय बाळा, पहिले कंसातला कंस सोडवा, ब्रॅकेट ऑफ। ओके, डी म्हणजेच काय बाळा, डिव्हिजन म्हणजेच पहिले भागाकार करा, कंसामधला पहिले भागाकार, नंतर बाळा यम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय रे बाळा, गुणाकार, भागाकार नंतर गुणाकार करा, नंतर काय बाळा ए म्हणजे ॲडिशन म्हणजेच बाळा गुणाकार नंतर मल्टिप्लिकेशन नंतर ॲडिशन म्हणजेच काय रे बाळा, बेरीज, नंतर काय बाळा यस म्हणजेच काय, सबट्रॅक्शन, नंतर वजाबाकी। बाळांनो तुम्हाला हे क्लिअर झालं असेल बघा की काय करणार आहे बाळा, तू पहिले कंस आणि त्याच्यानंतर पहिले काय करणार तू, भागाकार, नंतर गुणाकार, नंतर काय करणार तू, बेरीज, नंतर काय करणार तू, वजाबाकी। बाळांनो समजलं काय करणार आपण सर्वात अगोदर कंसातला कंस ते कंसातला कंस पाहायचा आहे, मग त्याच्यामध्ये पहिले भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी। ओके, असा तो क्रियेचा क्रम राहणार आहे, क्रियांचा क्रम राहणार आहे। बाळांनो तुम्हाला बॉडमसचा नियम समजला का? ठीक आहे, चला तर काय उदाहरण पाहू मग आपण। तर बाळा पाय पहिलं गणित काय येतं, बॉडमसच्या नियमानुसार सोडून आपल्याला पहिले पाहायचं भाऊ, कंसातला कंस पाहायचा। आता पहिले कंसातला कंस पाय, हा मोठा कंस, त्याच्यामध्ये कोणता कंस आहे, मग हा कंस पहिले सोडून आपण, बरोबर का मित्रा? मग बाळा हे बघ काय होईल इथं, 25 अधिक काय होईल 8 वजा कंसातला कंस सोडवणं पडन। दाद्या कंसातला कंस सोडवणे, मग त्याच्यामध्ये पहिले काय करणे, भागाकार, मग पाय रे बाळा काय होईल, 8 1 8 8 3 24, बरोबर 8 3 24 झालं, बरोबर ना बाळा? मग आता पहिले भागाकार केला, मग इथे काय राहिलं, 3 गुणिला 4 वजा 5 अधिक 12। ओके बाळांनो, मग आता बघ 25 अधिक पहिले काय करणार तू, कंसातला कंस सोडवशील, कंसातला कंस कोणता आहे, हा आहे बाळा, वजा पहिले पहा इथं भागाकार आहे का, तर इथं नाही, पण काय दिसू लागलं, गुणाकार, मग पहिले गुणाकार भाऊ, 3 चौक 12 आणि वजा 5 अधिक 12
ओके बाळांनो, मग बघ बाळा, तरी कंसातला कंस सोडून आता 25 अधिक 8 वजा बाळा कंसातला कंस हा तू महिषा सर, मग आता इथे पहिले बेरीज करायची का वजाबाकी करायची? भाऊ मी तुला बेरीज वजाबाकीचा नियम सांगितलेला ना. काय सांगितलं रे बाळा? बेरीज वजाबाकीचा नियम. बेरीज वजाबाकीचा नियम काय रे बाळा? की बाबा गणितामध्ये नुसतं अधिक आणि वजा असेल, हे दोनच चिन्ह असेल तर ते गणित डावीकडून उजवीकडे सोडवायचं. कसं सोडवायचं? डावीकडून उजवीकडे. म्हणजे बाळा पहिले इथं बेरीज नाही होणार, म्हणजेच काय, हे गणित होणार आहे डावीकडून उजवीकडे. क्लिअर बाळा? ठीक आहे. हे बघ बाळा, 12 मधून 5 गेले 7, 12 मधून 5 गेले 7, आणि बाळा 7 आणि 12 किती झाले रे दाद्या? 19. स्टेप समजले असेल तुला. हे बघ 12 मधून 5 गेले, 12 मधून 5 काढले 7 राहिले, 7 आणि 12 19. मग बाळा हे बघ 25 अधिक, मग बघ 8 मधून 19 जातो का दाद्या? 8 मधून 19 जातो का? नाही जात. मग 19 मधून 8 काढले रे बाळा, किती राहिले? 11 राहिले, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 11. बाळा मग इथं बघ 25 अधिक वजा इथे येणारे 11. मग मला सांग 25 मधून 11 गेले, किती राहिले? 14. हे तुझं आन्सर. ओके बाळा. 5 मधून 1 गेला 4, 2 मधून 1 गेला 1. बाळांनो हे आपले प्रॅक्टिससाठी मी पुरेपूर तुम्हाला सांगितलं. तुमची एकदा प्रॅक्टिस झाली ना, तुम्ही हे गणित झालं 30 सेकंदामध्ये सॉल्व करणार. ओके बाळांनो, फक्त क्रियांचा क्रम आपल्याला समजून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मी पूर्ण सांगतोय तुम्हाला. ओके, काही अडचण? ठीक आहे. काय केलंय समजलं? पुन्हा एकदा सांगू? ठीक आहे बाळा. पहिले कंसातला कंसामध्ये पहिले भागाकार. हे बघ 8 त्रिक 24, 3 आलं, पहिले भागाकार केला, मग 3 गुणिला 4 वजा 5 अधिक 12. मग बाळा नंतर बघ, नंतरची स्टेप कंसातला कंस अगोदर. मग कंसातला कंस हा आहे 3 चौक 12 वजा 5 अधिक 12. बाळा मग हे बघ इथं बी काय आलं 8 तसा खाली. मग आता कंसातला कंस सोडवणं पडेल ना. 12 मधून 5 काढले 7, 7 आणि 12 19. क्लिअर बाळांनो? ठीक आहे ना. 8 मधून 19 जात नाही, 19 मधून 8 गेले वजा 11. बाळा मग काय होईल? 25 अधिक वजा 25 मधून 11 गेले 14. क्लिअर का बाळा? तो डोक्यात काही विचार येऊ लागला का? तुम्ही म्हणशात सर बॉडमाचा नियम काय सांगितलं तुम्ही? पहिले भागाकार, पहिले कंसातला कंस, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज वजाबाकी. बरोबर आहे. मग तुम्ही हिट काय केलंय? 5 आणि 12 17 घ्यायला पाहिजे ना. बाळा काय माहिती का, मी अगोदर शिकवलेले बेरीज वजाबाकीचा नियम काय सांगितलं होता? ते गणित डावीकडून उजवीकडे सोडवायचं मित्रा. ओके, काय हे डावीकडून उजवीकडे सोडवणार आहे. ओके, ज्या गणितामध्ये फक्त अधिक वजा असेल तर ते गणित डावीकडून उजवीकडे सोडवा. मग याच्यामध्ये फक्त वजा आणि अधिक आहे ना. ओके का? ठीक आहे, चालन मित्रा. चला पुढचं भाऊ बघ. मग समोरचं बाळा बॉडमस काय म्हणते? बॉडमस बघा, पहिले कंसातला कंस सोडवणे दाद्या. कंसातला कंस हे बघ 15. पहिले कंसातला कंस म्हणजे हे बघ हा कंस आहे भाऊ, हा कंस आहे दाद्या. तू टेन्शन घेऊ नको जास्त, तू फक्त मी काय सांगतो ते कर. कंसातला कंस आणि पहिले भागाकार सोडव. भागाकार हे बघ 9 1 9, 9 1 9, 9 चौक 36. बाळा मग इथं काय राहिला? 4 गुणिला 8 आणि वजा 20 अधिक 3. समजलं बाळांनो? 9 चौक 36, 4 8 32. ठीक आहे, ते पुढे करू आपण. 9 चौक 36, 4 तात तसा गुणिला 8 वजा 20 कंस बंद अधिक 3. बाळा मग 15 वजा बाळा पहिले कंसातला कंस, पहिले हा कंस आहे. क्लिअर झालं बाळा? मग इथं काय होणार आहे? 4 8 32 आणि बाळा नंतर काय येणार आहे 20 आणि अधिक 3. बॉडमसच्या नियमानुसार सोडवतोय बाळांनो आपण. हे पहिले गुणाकार होईल ना भाऊ. ठीक आहे ना. मग बघ 15 वजा कंसातला कंस अगोदर लक्षात ठेव. बाळा मला सांग 32 मधून 20 गेला, किती राहिला? 12 राहिला. 32 मधून 20 गेला 12 आणि इथे येणार आहे अधिक 3. मग बघ बाळा 15 मधून 12 गेला, किती राहिला? 3 अधिक 3, 3 आणि 3 6. समजलं बाळा? ओके, अतिशय सोपं आहे बघ.
अतिशय सोपं आहे बघ. मी रिपीट करू का? ठीक आहे. बाळा सर्वात अगोदर कंसातला कंस सोडव. मग कंसामध्ये काय पाय? भागाकार आहे का? दिसतोय का पाय? दिसतोय का पाय? 9 1 9 9 चौक 36 ही पाय 4 गुणिला 8. पहिले भागाकार केला, पुन्हा वजा 20, पुन्हा कंस बंद अधिक 3. बाळा हे बघ 15 वजा मग पहिले कंसातला कंस बरोबर आहे का? मग 4 8 32 वजा 20 बाळा कंस बंद अधिक 3. बाळा 15 वजा 32 म्हणून 20 गेला बाळा 12 अधिक 3. 15 मधून 12 जर काढला किती राहिला? 3. 3 अधिक 3. 3 आणि 3 किती झाले मित्रा? 6 झाले. क्लिअर झालं ना बाळा? ठीक आहे. व्हेरी गुड. ठीक आहे बाळांनो, तुम्हाला हे समजलं? ठीक आहे. समजत असेलच तुम्ही काय करा, चॅनलला एकदा सबस्क्राईब करा भाऊ प्लीज. तुमच्यासाठीच बघते हे चॅनल. ठीक आहे का? पोलीस भरतीचे प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ठीक आहे. पूर्ण सिलेबस पण, पुन्हा काही नवीन अपडेट असेल ती पण टाकणार. ओके चला पहा समोरचं. बघ बाळा आता पाय रे दादा तू नंतरचं गणित काय येतं बाबा? 21 वजा कंसामध्ये 2 अधिक 15 भागेला 3 गुणिला 4 वजा 15 कंस बंद भागेला 7 गुणिला 21. कसं सोडवायचं? तर भाऊ कसं सोडवायचं तर पाय. कसं सोडवायचं तर पाय. आता पाय पहिले कंस बॉर्डमसनुसार काय? ब्रॅकेट ऑफ कंसातला कंस. पहिले कंसातला कंस भाऊ. हे पाय मित्रा, तुला थोडंसं सुरुवातीला आहे ना जड जाईल. सुरुवातीला आहे ना एकदा जड जाईल अभ्यास करणं, पण एकदा तू अभ्यासाला लागला, एकदा प्रॅक्टिस जर झाली तुझी तर एकदम सोप्या म्हणजे एकदम फास्टमध्ये सोडवणार आहे गणित तो. ठीक आहे. हे बघ फक्त क्रिया लक्षात ठेवा. 21 वजा बाळा कंसातला कंस हा आहे, मग हा अगोदर सोडू ना आपण. मग 2 अधिक बाळा पहिले भागाकार सोडवतो आपण. 15 भागेला 3. 3 1 3 3 5 15 5 टन गुणिला किती डा 4 आणि वजा किती पुन्हा 15 कंस बंद पुन्हा भागेला किती डा 7 गुणिला 21. ओके बाळांनो. मग बघ बाळा मी काय केलं? 3 5 15 केलं बघतं दाद्या. मग पाय तू 21 वजा पहिले पुन्हा कंसातला कंस बाळा. मग इथे येणार आहे 2 अधिक कंसातला कंस आणि बाळा त्याच्यामध्ये भागाकार आहे का पाय? दिसतो का रे तुला भागाकार? नाही दिसत ना. मग गुणाकार दिसतो का पाय? दिसतोय पाय. मग आता गुणाकार कर ना. 5 चौक 20 वजा 15 आणि भागेला किती रे बाळा 7 गुणिला 21. ओके बाळांनो पहा 21 वजा इथं बघ पहिले कंसातला कंस कंसातला कंस बाळा. मग इथे काय होणार आहे बघ 2. आता हे गणित कसं सोडवणार आपण? डावीकडून उजवीकडे. 2 आणि 20 किती झाले रे बाळा? 2 आणि 20 2 आणि 20 किती झाले मित्रा? 22 झाले. मग 22 म्हणून 15 काढ किती राहील? 7. 2 आणि 20 22 22 म्हणून 15 काढ 7 भागीला 7 गुणिला 21. पाय भाऊ या गणिताचा कार्यक्रम कसा येतं? गणिताचा कार्यक्रम पाय. ह्या कंसाचं उत्तर आलं 7 पुन्हा भागीला 7 आहे. ओके का? मग पाय कंसातला कंस पुन्हा. तू टेन्शन घेऊ नको. 21 भागेला बाळा 21 वजा पहिले काय करणार तू? कंसातला भागाकार. काय करणार आहे? भागाकार करणार आहे. काय करणार तू? भागाकार. 7 1 7 1 राहिला गुणिला 21. मित्रा हे पाय 21 वजाचा चिन्ह पहिले काय करशील तू? गुणाकार. 21 1 21 दाद्या 21 मधून 21 गेला राहिला 0. कसं केलं समजलं ना? अतिशय सोपं आहे बघा ते. तुम्हाला फक्त लक्ष देऊन व्यवस्थित करायचं बाळांनो. काय केलं बाळांनो? समजलं ना? पहिले कंसातला कंस सोडवला बाळा. पहिले भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. ओके बाळा? ठीक आहे. चला पाहू पुढं. पाय बाळा हे गणित कसं येतं आता? भाऊ याच्यामध्ये काही साईन नाही भाऊ. तिथं काही साईन दिसलं नाही तुला? तिथं गुणाकाराचं साईन दे. ओके का?
तिथे कशा सांगितले गुणाकाराचं इथं दिसतंय का काही या दोघांमध्ये नाही, याच्यामध्ये काही रिलेशन दिसतंय का नाही, म्हणजे गुणाकारच साईन भाऊ 15 आता वाटलाच देऊन देऊ, ठीक आहे काही अडचण नाही. मग पहिले बाळा कंसातला कंस आणि कंसामध्ये बी काय करणं पडेल पहिले आपल्याला भागाकार, भागाकार असेल तर पाय बाळा 20 1 20 20 त्रिक 60, 20 1 20 20 त्रिक 60 बाळा इथं काय राहिला 3 आणि अधिक 5, मग वजा पुन्हा किती येणार इथं 120. बाळांनो बघा आता इथे काय होणार तर 15 गुणिला बाळा पहिले कंसातला कंस होणार आहे बाळा ते सोडवावं लागणार ना पहिले, मग 3 आणि 5 किती झाले 8 आणि वजा किती होणार इथं 120 बाळांनो. मग बघा हे 120 झाले. मग पाय रे बाळा या कंसामध्ये काय करावं लागेल आता भागाकार आहे का पाय रे दाद्या नाही आहे गुणाकार आहे, मग गुणाकार अगोदर 15 8 120 आणि वजा 120 बाळा, मग 120 म्हणून 120 गेला राहिला 0. असे गणित आहे मित्रांनो, ते सोपे, थोडं लक्ष देणे फक्त आपल्याला चांगला सराव करायचा आहे. तर ठीक आहे मित्रांनो, याच्यानंतरचा पॉईंट आपण समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊ.